आज उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी युती झाली, खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून झालेली ती एक युती आहे. युतीमध्ये त्यांनी करावी की नाही करावी यावर आमचा काही आक्षेप नाही किंवा आम्हाला त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. परंतु त्यांचे जर वक्तव्य जर पाहिले, मराठी माणसासाठी आम्ही एकत्रित आलो, तर गेल्या 25 वर्ष मराठी माणूस होता कुठे? मराठी माणसाला ज्यांनी मुंबईतून हद्दपार केलं त्यांच्याबद्दलचं आता प्रेम दाखवण्याचं काम यांनी करू नये. ते काम आता एकनाथ शिंदे साहेब करतायत. क्लस्टरच्या माध्यमातून, इतर माध्यमातून जो बोरोलीच्या पुढे गेलेला आहे, जो बदलापूरच्या पुढे गेलेला आहे, त्या मराठी माणूस हा मुंबईमध्ये आला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. घोषणा करणं किंवा इतर बाबी बोलणं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये निश्चितच प्रबोधन ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांचं निश्चितच मोठं कर्तृत्व पण आहे आणि त्याचा महाराष्ट्राला त्याचा अभिमान पण आहे आणि महाराष्ट्र त्यांना त्यासाठी नमस्कार सुद्धा करतो. आपण काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इतरावर टीका करताना लहान पोरं पळवण्याची टोळी येणार आहे म्हणून आम्ही नावं जाहीर करत नाही. म्हणून तुम्ही एक मान्य केलं की आणखी तुम्हाला बुद्धी जी आहे तुमची मॅच्युअर्ड झालेली नाही. लहान पोरं पळवण्याची तुमच्याकडे लहान पोरं आहेत. त्या एकनाथ शिंदे साहेबाचा तुम्ही तात्याविंच म्हणून उल्लेख करता. अहो, लोकांवर टीका करण्यापेक्षा स्वतःवर काय करणार हे सांगा ना. आणि म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करून तुम्हाला वाटतं मराठी माणूस तुमच्याजवळ येणार आहे. महानगरपालिकेमध्ये आता महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार आहे. 25 वर्ष तुमचा झेंडा होता ना. तुम्ही कुणाला मुंबईमध्ये आणलं आणि कुणाला मुंबईच्या बाहेर केलं हे मराठी माणूस जाणतोय. म्हणून मराठी माणसाच्या हिताची काळजी आता त्यांनी करू नये. मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे साहेब ठामपणे उभे आहेत आणि ते या मराठी माणसाच्या हक्कासाठी हे तुम्हाला काही चित्र मुंबईचं बदललेलं दिसेल. मराठी माणूस हा ताट मानेने मुंबईमध्येच राहील हे निश्चित आहे. साहेब, या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये परत एकदा ठाकरे हे मराठी मुद्दा आणि मराठी मुंबई तोडणार असा दावा मुद्दावून करतात आणि मुळात त्यांचं असं म्हणणं आहे की जे समोर आहे ते इतरांना पळवून नेण्याचं फक्त काम करतात म्हणून आम्ही आता युतीतून नावं जाहीर करत नाही, आकडे जाहीर करत नाही. हे बघा, यांनी काय केलं, यांनी काय 25 वर्षाचं कामकाजाचा लेखाजोखा लोकांसमोर दिला पाहिजे. मराठी तोडणार, मुंबईपासून वेगळी करणार, मग अमित शहा मोदी साहेब येऊन ते मुंबई उचलून करतो गुजरातला घेऊन जाणार, अशा स्टेटमेंट आता लोकांना आवडत नाहीत आता. आणि लोकांनी त्याचा प्रत्यय दिलाय तुम्हाला. ही युती कशासाठी झाली तर एक मुर्गी आहे, बाटके खाएंगे मिल बाटके, एक टांग तू ले ले एक टांग मैं लेता, या पद्धतीची ती युती आहे. त्यात काय नवीन आहे? आणि म्हणून आता त्यांच्यावर विश्वास हा लोकांचा राहिलेला नाही, हे तेवढं सत्य आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बाकीचे काही आणखीन झेंडे त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत. उबाटाचा एक झेंडा आहे, मनसेचा एक झेंडा आहे आणि तिसरा झेंडा कोणते उलमा काहीतरी आहे, ते जमाते उलेमा, त्यांचा एक झेंडा आहे. म्हणून आता हे कोणते झेंडे हाती घेऊन चालणार आहे, कोणता झेंडा घेऊ हाती, ही परिस्थिती आता त्यांची झालेली आहे. आता त्यांना ना हिंदुत्वावर बोलता येणार ना इतर कुणावर बोलता येणार नाही. त्यांनी फक्त आता इतरांच्या पालख्या उचलण्याचं काम करावं. विधानसभेला बटेंगे तो कटेंगेचा खरं तर हा नारा होता, त्यावर देखील म्हणतात की आता मराठी माणसाने जर कुठला तरी याचा त्रास होईल अशा मराठी माणूस हुशार आहे. हो, मराठी माणसं इतक्या गाफील नाही आहेत. मराठी माणसाला स्वतःचा स्वाभिमान कळतो, मराठी माणसाला स्वतःचं हित कळतं, मराठी माणसाला त्याला कसं जगायचं आणि कसं कुणाला टक्कर द्यायची हे कळतं. आणि मराठी माणसाला स्वतःचं मत कुठं द्यायचं याचं पूर्णपणे नॉलेज आहे. मराठी माणसांनी या मुंबईमध्ये ज्या खस्ता खाल्ल्या त्याची तो आठवण कधी विसरणार नाही. म्हणून मराठी माणसाला मुंबईमध्ये जगण्यासाठी काय करावं लागतं ना तो जाणून आहे. म्हणून ही जी महानगरपालिका आहे ही हातातून सुटणार आहे एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. त्यासाठी चाललेला हा सगळा सारीपाटीचा खेळ आहे. साहेब, हॉटेल बीट्स जे आहे त्या प्रकरणामध्ये पुणे न्यायालयाने म्हटलेलं आहे की तिथली जी प्रॉपर्टी आहे त्याचा लिलाव करावा, यंत्रसामुग्री आहे त्याचा पण लिलाव करावा. या प्रकरणामध्ये तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवर फार मोठे आरोप केले गेले. आता कोर्टाचं असं म्हणणं आहे की जी प्रॉपर्टी आहे ती लिलाव करून तुम्ही जे काय ते पुढे जसा कोर्टाचा आदेश असेल त्या पद्धतीने करावं, त्याला कोणाची हरकत असण्याचं काहीच कारण नाही. हिंदी में जानना चाहेंगे, दोनों भाई एक साथ आए हैं, भगवे झंडे का तो आज नजर आया, लेकिन जमीयत उलेमा हिंद के भी झंडे वहाँ नजर आ रहे हैं, राज ठाकरे को समर्थन दिया। देखिए, उबाटा गट ने 19 में जो
कोशिश की थी कांग्रेस के साथ जाके, राष्ट्रवादी के साथ जाके सत्ता स्थापन करने की, उसी तरीके से उनको लगता है कि लोकसभा में जो हमको आदर के जो वोट मिले थे वो बटोरने का काम इस माध्यम से किया जा सकता है। मुंबई में बहुत सारे ऐसे इलाके हैं जहां से उनको वोट मिलने की उम्मीद है, इसलिए वो उलामा के कोई तो भी हिंदू उलामा वो पार्टी को उन्होंने साथ में लिया। बेसिक जो शिवसेना प्रमुख ने हमें हमारे हाथ में जो भगवा झंडा दिया था उसमें अभी बहुत सारे कलर आना शुरू हो गए और कलर उसमें जुड़ के अब कौन सा झंडा सही है ये खुद उबाटा के लोगों को भी पता नहीं चलेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।